ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानी यांचा अल्टिमेटम। अंजली दमानी यांच्या आरोपांवर मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानी यांच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहिती नाही, फडणवीसांचं विधान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार, शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाच्या बाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। अजित पवारांवर राजीनामा देण्याचं बंधन नाही, दमानियांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं। रुपाली ठोंबरे पाटलांचं दमानियांना उत्तर। शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीनंतरही अंबरनाथमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरूच। शिवसेना ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष रूपसिंग धल भाजपमध्ये, तर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रोझलिन फर्नांडिस यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। चुकीचा शब्द वापरला, बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास या वक्तव्यानंतर अजित पवारांकडनं दिलगिरी व्यक्त। राज्यात दोन दादांची स्पर्धा सुरू, एक बोलतो माझ्याकडे चाव्या, तर एक बोलतो आमच्याकडे तिजोरी। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। निवडणुकीमध्ये अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सरकारमधील योजना तीनही पक्षांच्या पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजना शिंदेनेच आणली, सत्तेमध्ये आता 3 भाऊ असले तरीही खरे मालक शिंदेच। नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानाने महायुतीमध्ये वादाची शक्यता। महायुतीने एकत्र लढून लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक अडथळ्यांमधून सुद्धा योजना सुरू राहिली आणि यापुढे देखील कायम सुरू राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। डहाणूमधील विकास विरोधींची लंका आमचा भरत पेटवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने। बदलापूर ते कर्जत पर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गासह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, गुवाहाटी कसोटी टीम इंडियाचा 408 धावांनी धुव्वा, कसोटी मालिका 2-0 ने गमावली। आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, दोष सर्वांचाच, पण सुरुवात माझ्यापासून। टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं मोठं विधान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।